स्वराज्य माझे शिवबाराजे वाढत होते, लहानाचं मोठं साऱ्या 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 गोष्टी घडत होत्या. स्वराज्य नावारूपाला येऊ लागलं होतं. आणि दादांनो, जिजाऊ मासाहेब राजगडावर होते. ऐका, शहाजी महाराज साहेबांचा जर लखोटा आला म्हणजे पत्र आलं ना, माझ्या जिजाऊ मासाहेबांना प्रचंड आनंद व्हायचा. का? अरे एवढ्या दूरवर राहायचे, 20 वर्ष होत आलेत, महाराज साहेबांना पाहिलेलं नाहीये, 20 वर्ष उजडत आलीत. दादांनो, एके दिवशी सकाळी सकाळी स्वार येतो. हाऊसाहेबांसाठी लखोटा म्हटलं की समजून जायचं, पुत्र महाराज साहेबांचं आलंय. प्रचंड हाई, कधी उघडेल, कधी वाचेल, कधी तिकडची खुशाली कळेल, हीच भावना दादांनो माझ्या जिजाऊ मासाहेबांची व्हायची. एके दिवशी लखोटा आला की जो आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आपल्या स्वराज्यात सामील होत आहोत, स्वराज्यात येऊन मिळत आहोत, आम्ही आपणास भेटायला येतोय. काय आनंद झाला असेल. काय ते जिजाऊ मासाहेबांना राजगडला जाऊन विचारा. अरे 20 वर्षानंतर पाहिलं ना ते महाराज साहेब येतात. तिकडं खोटं खोटं सांगितलं होतं आदिलशाला. काय म्हटले महाराज साहेब की तुम्ही जसं तुम्हाला थकवा आल्यावर मक्का मदिनेला तुमची लोक जातात, आम्हाला सुद्धा आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणून दादांनो नाना प्रकारची कारणं सांगून 20 वर्षांनी महाराज साहेब राजगडावर येणार होते. जशी बातमी आली की महाराज साहेब राजगडावर येतात, दादांनो माझ्या राजगड रंगोटीला सुरुवात झाली. सदर रंगवायला घेतली. सारा सारा राजगड साफ केला, संपूर्ण झाडून जोड राजगडच्या पाणी दरवाजापर्यंत दादांनो सगळ्या रांगोळ्या काढलेल्या. प्रत्येक पायरी ना पायरी रांगोळीने भरलेली, फुलांच्या झेंडूची तोरणाच्या तोरणं, केळीची खुंट लावून संपूर्ण राजगड दादांनो आनंदून गेला होता. स्वराज्याचा खरा मालक येणार होता. ज्यांच्यामुळे नावारूपाला आलं, ज्यांच्यामुळे सारं वैभव उभं राहिलं, ते स्वराज्य संकल्पक त्या ठिकाणी येत आहेत. सगळ्यांना मनोमन आनंद होत होता. राजांनीला बातमी आली, दुसरा लखोटा आला 2 दिवसानंतरच की महाराज साहेबांनी पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेऊन महाराज साहेब जिजुरीच्या वाटेने निघाल्यात. पण ज्यावेळी महाराज साहेब पुण्यात यायला निघाले, त्या जिजाऊ मासाहेबांनी पहिल्यांदा शास्त्रींना बोलून घेतलं होतं की एवढ्या दिवसानंतर आम्ही आमच्या महाराज साहेबांना भेटतोय, त्याच्यात कुणी आडकाठी येऊ नये. कारण शास्ता खान हा पुण्यात दबा धरून बसला होता, उगं काही आघटित होऊ नये म्हणून विचारायचं म्हणून महाराजांनी जिजाऊ साहेबांनी त्या शास्त्रींना विचारलं. त्या शास्त्रींनी सांगितलं एवढ्या वर्षीतून एवढ्या मोठ्या मातब्बरांची भेट होत असेल तर ती भेट एखाद्या मंदिरात व्हावी म्हणून माझ्या महाराज साहेबांनी भेटीचं नियोजन हे जेजुरी गडाच्या त्या गडावरती, त्या जेजुरी गडाच्या मंदिरामध्ये खंडोरायाच्या चरणी भेटण्यासाठी ठरवलं. आणि महाराज साहेब विठुरायाचं दर्शन घेऊन जेजुरीच्या दिशेने निघाले. पण दादांनो घटना अशी घडली, शास्त्रींनी असं सांगितलं होतं लगेच आले जेजुरी गडावर भेटायचं असं नाही. काश्याची परात, प्रचंड त्याच्यावरती भरलेलं तूप, त्या तुपात दोघांनी एकमेकांना पाहायचं आतमध्ये तुपामध्ये, आणि मगच दोघांनी एकमेकांच्या डोळ्याकडं किंवा चेहऱ्याकडं पाहायचं, असं शास्त्रींनी नियम सांगितला होता. दादांनो माझा बाप येतोय. माझ्या राजांना लय आनंद झाला, शिवबा राजांना. दादा एकतर काय नशिबी आलंय बघा, आईचं प्रचंड प्रेम मिळालं हो शिवबा राजांना, आईचं प्रचंड मिळालं. पण इकडं उलटे हो, शिवचरित्रात आईचं प्रेम प्रचंड मिळालं माझ्या शिवछत्रपतींना, आणि बापाचं प्रेम मिळालं माझ्या शंभूराजांना, आईची माया नाही मिळाली. महाराज साहेबांना वाटलं आता आम्ही आमच्या लेकरांना भेटणार. इकडे शिवबा राजांचं मनच कासुरलं, कारण बापाचा फार सहवास कमी लाभला. आमच्या आबासाहेब येत आहेत. दादांनो माझ्या शिवबा राजांनी काही मैलांवरती, महाराज साहेब जेजुरीच्या पर्यंत येण्याच्या अगोदर महाराजांनी काही मैलावरती आपल्या पित्यासाठी पालखी पाठवली, स्वतः सोबत, पालखीसोबत, कारण पाहायचं नाही. महाराजांनी ज्यावेळेस महाराज साहेबांची येताना पालखी दिसली, सगळी मंडळी आपली पालखी घेऊन महाराज साहेबांकडे गेले. महाराज साहेब पालखीत बसायला सांगितलं, पण माझ्या शिवबा राजाने सांगितलं होतं महाराज साहेब ज्यावेळेस पालखीत बसताना आपल्या चढावा काढतील ना, आपल्या मावळ्याला सांगितलं होतं त्या चढावा माझ्याजवळ आणून द्यायचे.
कारण पालखीत बसताना राजांनी कधी चपला घालून किंवा चढावा घालून बसले नाही बरं का. तो मान त्या पवित्र वास्तूला त्या ठिकाणी महाराजांनी दिलेला आहे. ज्या अर्थी माझ्या महाराज साहेबांनी चढावा काढल्या ना, कारण महाराजांना राहवत नव्हतं, कवर वाट बघायची जेजुरीपर्यंत. वाजत गाजत दादांनो पालखी पुढं जाऊन दिली माझ्या शिवछत्रपतींनी. आणि ज्या चढावा काढल्या होत्या ना सर, त्या चढावा माझ्या शिवबाराजांनी आपल्या हृदयाशी कवटाळल्या. तसंच चालत चालत त्या चढावा घेऊन तो जेजुरीचा गड माझा राजा चढत होता, पाहत होता या चढावा. दादांनो कधीतरी आपल्या दरवाजाच्या बाहेर काढलेली बापाची चप्पल बघाव, फाटकी तुटकी असते पण काय त्याग त्या काय असतो ना तो दादांनो. बाप ज्याला आहे ना त्याला बापाची किंमत नाही, पण ज्याला नाही ना त्याला कळल दरवाजा पुढं बापाची चप्पल नसल्या काय होतं. एरवी अनेक वेळा आपण लात अडून जातो ती चप्पल, पण ज्याच्याकडे बाप नाही ना दारापुढं चप्पल सुद्धा बघायला भेटत नाही दादांनो. आणि माझे महाराज त्या चढावा घेऊन जेजुरीचा सगळा दरबार भरला. महाराज साहेबांनी आमच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं, भांडारा आपल्या माथी लावला, जिजाऊ मासाहेबांनी दर्शन घेतलं. पण दादांनो मज्जा होता शिवबाराजांना की लगेच भेटायचं पाहायचं नाही म्हणून. येताना पालखीत कोण बसलं होतं? शहाजीराजांच्या बरोबर. अरे माझे शंभूराजे होते, वय वर्ष 5. पहिल्यांदा बघत होते शंभूराजे आपल्या आजोबांना, आणि पहिल्यांदा बघत होते आजोबा आपल्या नातवाला. माझ्या शिवबांचं हे लेकरू आहे, शिवबांपेक्षा 2 हात तरी पराक्रम गाजवल्याशिवाय राहणार नाही खात्री माझ्या महाराज साहेबांना होती. पहिल्यांदा करकसून जवळ घेतलं, मुके घेतले. शंभूराजे ओळखलत का आम्हाला कोण आहोत? आबासाहेब, महाराज साहेब, आम्हा सारे ठावे आहे. आम्हास आऊसाहेबांनी सगळं सांगितलंय. 5 वर्षाचं लेकरू आपल्या, आणि आजोबांना नातवाचा काय लाळा असतो हे वेगळं सांगायची मी गरज नाही. पालखी शंभूराजे पालखी गडावरती आली, दर्शन सारं झालं. आणि दादांनो कार्य समीप जवळ आली. माझ्या शिवबाराजांना सगळं जुनंच आठवायला सुरुवात झाली, कारण पित्याचा त्या कायम एक तर मोहिमेवर असले तरी सकाळी जायचे, संध्याकाळी शिवबाराजे झोपत असायचे. लहानपणी बंगलोरातून येताना ती करकसून मारलेली मिठीच फक्त माझ्या महाराज साहेबांना शिवरायांना आठवत होती. आणि त्याच वेळी दादांनो काश्याने तुपांनी भरलेली ती काश्याची परात समोर मांडली गेली. शहाजी महाराजांचं आगमन झालं. शिवबाराजांना आणलं गेलं, जसं शास्त्र सांगत होतं तसं. शहाजी राजांनी त्या तुपामध्ये पाहिलं, शिवबाराजांनी त्या तुपामध्ये पाहिलं. दोन्ही पिता पुत्रांच्या डोळ्यातला अश्रू दादांनो त्या तुपामध्ये पडलं. ते जणू तूप पवित्र झालेलं असावं. दोघांनी एकामेकाला पाहिलं, परात बाजूला करण्यात आली आणि माझ्या महाराज साहेबांचं पाय माझ्या शिवछत्रपतींनी धरलं. जसे पाया पडत होते ना महाराज आपल्या बापाच्या, माझ्या शहाजीराजे महाराज साहेबांनी थरथर त्या हातानं दादांनो शिवबाराजांच्या खांद्याला धरलं, उठवण्याचा प्रयत्न केला. थरथरान कापत होतं, कारण गेली 20 वर्ष झालं. काय दुर्भाग्यवान बाप आहे मी, माझ्या लेकराला आज 20 वर्षाच्या नंतर पाहतोय. थरथर त्या हातानं तसं उठवलं, आपल्या कपाळावरचा एक मुका घेतला, कडकडून शिवबाराजांना मिठी मारली. लेकरा लय गुणगान गायलं तुझं, आम्हास अभिमान वाटतोय की आमच्या काळजातलं स्वराज्य तुम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे, आणि ते रयतेच्या सुखासाठी त्या ठिकाणी चालू आहे, ते अविरतपणे चालू राहाल याची आम्हाला खात्री आहे, राहील याची खात्री आहे. तिथं जागरण गोंधळाचा सुद्धा कार्यक्रम झाला मंडळी, काही नोंदी मिळतात. आणि आता पालखी महाराज साहेबांची ही राजगडाच्या दिशेनं, ज्या राजगडाचं ठाणं जिंकून घ्यायला ज्या महाराज साहेबांनी लावलं, तो राजगड कसा बांधला आपल्या पुत्रांनी. महाराज राजगडच्या पायथ्याला आले. राजगडच्या पायथ्याला पालवाडा आहे, त्या वाड्याचंही दर्शन घेतलं. दर्शन घेण्या अगोदर दादांनो माझ्या महाराज साहेबांची पावलं वळली. ती लाडकी पत्नी, लाडकी सून सईबाई नानीसाहेबच्या 5 वर्षाच्या असता 5 सप्टेंबर 1659 माझ्या शंभूराजांची आई पहिल्यांदा विचारलं, शिवबा आमच्या लाडक्या सुनबाईंची समाधी कुठं बांधली आहे? राजगडावरती जाण्या अगोदर
आपल्या सुनबाईची ओटी भरण्यासाठी महाराज साहेब राजगडच्या गुंजवणीच्या नदी किनारे आपल्या सुनबाईंच्या समाधीजवळ आले. ओटी भरली. शहाजीराजांनी खूप काय काय आणलं होतं दादांनो. लोक म्हणतात प्रत्येक गोष्टीला काय याला संदर्भ आहे का? मला सांगा, जे काय सगळं झालं लिहूनच ठेवलंय का? काही काही लोक फार त्रास देतात. आम्ही आमच्या भावना मांडायच्या नाही. अरे आमचा बाप पंढरपूरला गेला तर काय ना काय आणल्याशिवाय घरी येत नाही. मग दूर कोस बंगळूर पर्यंत राहणारे शिवरायांचे वडील, त्यांचे पिता, त्यांच्यासाठी काय आणू शकणार नाहीत? महाराज साहेबांनी प्रत्येकासाठी एक 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 गोष्ट दादांना घेऊन आले होते. ओटी भरली, दर्शन घेतलं माझ्या सईबाई राणी साहेबांचं. आठवण आली. पुण्यात लग्न होतं लाल महालात. लग्नाला उपस्थित राहता नाही आलं शहाजीराजांना, म्हणून माझ्या शहाजीराजांनी तिकडं बंगुरातून एक चांदीचा घोडा दादांना माझ्या शिवबा राजांना, जिजाऊ साहेबांना, सईबाई साहेबांना भेट म्हणून दिला होता लहानपणी. कारण सईबाईंचं वय होतं 7 वर्षाचं, शिवबा राजांचं वय होतं 11 वर्षाचं. त्यावेळेस त्यांचं लग्न झालेलं आणि त्या लग्नाला शहाजीराजांना येता आलं नव्हतं. दर्शन घेतलं. राजगडावर जाण्याआधी फुलांच्या पायघड्या त्या ठिकाणी पसरलेल्या. महाराज साहेब गड चढत होते. कव्हा पहिल्या काळी तरुण असताना, लहान असताना या मुरुंबा देवावरती रसद पुरवायला आलेलो होतो. त्याच वेळी नंतर आज येतोय. असा गड बांधला होता शिवबा राजांनी. असा गड बांधला होता या जगाच्या पाठीवर दादांनो. युरोपची राजधानी आहे लिस्बेन. त्या लिस्बेनमध्ये अनेक किल्ल्यांची प्रदर्शनं भरली आली होती. जगातल्या इतिहासातले सगळे किल्ले दादांनो त्या लिस्बेन नावाच्या राजधानीमध्ये त्यांचं प्रदर्शन ठेवलं होतं. त्या प्रदर्शनामध्ये दादांनो जगातल्या किल्ल्यात 1 नंबर ठरलेला कुठला किल्ला असेल ना, त्याचं नाव होतं दादांनो राजगड. आणि तर बांधणारे कोण असेल तर दस्तूरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देखरेखीखाली बांधून उभा केलेला गड म्हणजे राजगड होता दादांनो. त्या आपल्या पित्याने दाखवलेल्या मुरुंब देवाचा हा राजगड जणू स्वराज्याचं मंदिर बनवून टाकलं होतं माझ्या शिवछत्रपतींनी. स्वराज्याची पहिली राजधानी. आणि काहीच कमी नाही पडलं होत्या राजगडावरून महाराजांना. आशीर्वादच होता मोठा. आणि महाराज राजगडावरती गेले. सगळ्यांना आणलेल्या गोष्टी दिल्या. शंभूराजांना तर कडवरून उतरवलंच नाही हो. नातवाला बाजूलाच ठेवू वाटत नव्हतं माझ्या शहाजीराजे महाराज साहेबांना. पण माझ्या जिजाऊ मासाहेब रात्री पंक्ती बसल्या दादांनो राजगडावरती. राजांच्या राजवाड्याच्या बाहेर पद्मावती माचीवरती एक प्रांगण आहे. त्या प्रांगणामध्ये राजगडावरचे सगळे सण किंवा काय असेल ना तर ते कार्यक्रम राजगडावर व्हायचे. कधी गेलात ना तर आवर्जून, मी कायम बोलतो बरं का, उभ्या आयुष्यात ज्याने एकदाही राजगड आणि रायगड पाहिला नाही ना, महाराष्ट्रात जन्माला येऊन दादांनो त्याचा काहीच उपयोग नाही दादांनो. आणि महाराज त्या ठिकाणी आलेत. वाईट वाटलं बरं का जिजाऊ साहेबांना की महाराज साहेब आले. पण हळू म्हणू जिजाऊ साहेबांचं एवढ्या करारी बाण्याच्या, पण या भक्ताला डोळ्यात अश्रू आले होते. ज्यावेळेस ताटं वाढली ना, अगं जीव का रडते, आलो आहोत ना आम्ही आता. पण माता भगिनींना आठवण झाली होती आपल्या पुत्राची पहिल्या. संभाजीराजे कनकगिरीवरती युद्धावरती लढताना त्या अफजलानी त्यांच्याकडूनच लढत होते आदिलशाहीकडून. पण वाटायचं त्या अफजल्याला, अरे शहाजीचा बेटा शहाजी सारखाच पराक्रमी आहे, उद्या पुढं जाऊन आपल्याला जड जाईल. म्हणून त्या अफजल खानाने एक तोप त्या माझ्या संभाजी राजांच्या दिशेनं लावली दादांनो. धडा वेगळेच तुकडं माझ्या संभाजी महाराजांचं झालं. बातमी राजगडावरती आऊसाहेबांना कळाली तेव्हा आऊसाहेबांचं पुरतं अवसन गळून गेलं होतं. प्रचंड हाल महाराजांचे त्या ठिकाणी आले होते. आणि त्या वक्ताला दादांनो आठवण माझ्या संभाजी महाराजांचे, मी थोरलं पहिलं मूल, आईला किती प्रिय असतो. धाकटं कसंही असू द्या, पण आईचा जीव आहे ना आपल्या थोरल्या मुलावर असतो. आणि त्या वक्ताला दादांनो आठवण झाली आपल्या पुत्राची. कारण पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. महाराज साहेब येणार. पहिल्यांदा गोडधोडाचं जेवण कित्येक वर्षानंतर दादांनो असं चमचमीत सगळ्या गोष्टी दादांनो महाराज साहेब आल्या म्हणून राजगडावर होत होत्या. म्हणून आपल्या लेकराची आठवण दादांना आलो. कधी राजगडावरती पुरणपोळी झाली ना, म्हणजे महाराज साहेबांची, जिजाऊ साहेबांना कायम संभाजी महाराजांची आठवण यायची. आणि त्याच वक्ताला दादांनो आता महाराज साहेब आलेत. म्हणून आता काय करायचं तर दादांनो माझ्या जिजाऊ मासाहेब एवढ्या हुशार काळजातली राहत नव्हती. महाराज साहेब आलेत ना, आधीच सगळं नियोजन करून घेतलं होतं. पहिला दिवस गोड थोडंसं जेवण झालं, दुसरा दिवस उजाडला आणि महाराज साहेबांना सांगण्यात आलं आम्ही राजगडावरती पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला जेवण खावणं उरकून
पोवाड्याचा कार्यक्रम महाराज साहेब आम्ही तुमच्यासाठी भरवलेला आहे. तो पोवाड्याचा कार्यक्रम आहे, मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हता. ज्या अफजल्याने दग्याबाजाने माझ्या लेकराला मारलंय, ज्या अफजल्याने माझ्या नवऱ्याची धिंड काढली विजापुरात, साखळदंड झोपेत असताना पकडलं, नाना प्रकारचे त्यांचे हाल केले ना, त्या अफजल्याला माझ्या लेकरांनी त्यांच्याच शिवबाने कसा पाडला याचं प्रात्यक्षिक एका शाहिराच्या वाणीतून दादांनो सांगण्यात तो कार्यक्रम राजगडावरती भरवण्यात आला होता. दरबार सजला दादांनो, शाहिराने टप मारला, पोवाड्याला सुरुवात झाली. महाराज साहेब आपल्या आसनावरती बसले, शंभू राजांना जवळ घेतलेलं, आणि त्या जगाबाजांनी अफजल खानाला कसा मारला ना त्याचा संपूर्ण इतिहास दादांनो त्या शाहिरांनी तसा दादांनो महाराज साहेबांना कळवला. अंगावरती कित्येक वेळा शहाजीराजे महाराज साहेबांच्या काटे आले, कारण माझ्या शिवबा राजांनी सांगितलंच होतं, जिजाऊ साहेबांना शब्दच दिला होता. कारण आऊसाहेब सांगितले मला काही माहीत नाही, आम्हास खान हवाय शिवबा, तुम्ही मेलात तरी चालेल, कारण त्या दगाबाजांनी आमच्या पतीची धिंड काढली आणि त्याच्यापेक्षा दृष्ट शिवबा तुझ्या सख्या भावाला त्यांनी मारलंय रे. खान इथं आला तर परत माघारी नाही गेला पाहिजे. त्याच वेळेस माझ्या राजाने शब्द दिले होते, आऊसाहेब जैशी प्रभू श्री रामास सारी पृथ्वी ओळखते ते रावणाचा वध करणारा म्हणून, जैशी भगवान श्रीकृष्णा सारी पृथ्वी ओळखते ती कंसाचा वध करणारा म्हणून, आऊसाहेब अगदी तैसेच जिजाऊ पुत्र शिवाजी राजास सारी पृथ्वी ओळखेल की मायभूमी गाफील ठेवून तुडू पाहणाऱ्या त्या अफजल खानाचा वध करणारा म्हणून, त्या अफजल खानाचा वध करणारा म्हणून. आणि माझ्या महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 त्या अफजल्याचं कोथळा काढून राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या उजव्या कोनाड्यामध्ये दादांनो जिजाऊ साहेबांना सगळ्या प्रजेला दाखवण्यात आणलं होतं. सगळा कारभार झाला, उरकला, भरपूर मोठा प्रसंग आहे दादांनो. मिनिस्टर राजे राजगडावर आले हा भेट, याच्यावरती 2-3 तास बोलून दादांनो भरपूर सांगण्यासाठी गोष्ट आहे. 1 तासाचा वेळ होता, त्यालाही 5 मिनटं झाले, अजून 5 मिनटं फक्त घेतो, मग माझ्या महाराजांची पुण्यतिथी साजरी झाली असं मला वाटन. महाराज साहेब 2-3 महिने राहिले बरं का. भरपूर वाटतं सांगावं, पण प्रत्येकाला काळ मर्यादा आहे, आणि तुम्ही खरे जाणते श्रोते आहेत बरं का. आम्हाला असं वाटतं ऐकत राहावं, वाटतं का नाही वाटतं मला सांगा, मला माहीत नाही. मी इथं बोलायला उभं राहिल्यानंतर मला माहीत नाही, पण माझ्यात काय संचारतं मला माहीत नाही की व्यासपीठ सोडल्यानंतर मी स्वतः रागे होतो नंतर. पण इथं काय बोलल, आणि मी ठरवून आलेलो नाही काय की मला पॉईंट्स आहेत काय काय मला हे सांगायचं आहे, पण हा मुद्दा सांगताना मला हेच सांगायचं आहे. हे सर अजूनपर्यंत मी नाही, म्हणूनच की काय उभा महाराष्ट्र प्रेम करतो, कारण मी असं काही पाठ करून नाही बोलत. आता मी हा प्रसंग पुन्हा महाराज साहेबांचा पुण्यात येताना सांगितलं ना, परतच्या वेळेस आल्यावरती हाच सांगेल किंवा हेच ते शब्द असतील. हे नाही दादांनो, हे आपसुकत ते प्रेम, राजांप्रती ती निष्ठा, काय काय शब्द हे जणू महाराज साहेबांचा आशीर्वादातून दादांनो या वाणीतून निघतात. बास या पुण्यतिथीने, मग त्याच्या पलीकडे काय नाही. पण आता महाराज साहेब जायला निघाले, काय वाटलं आऊ साहेबांना परत. महाराज साहेब आले, कधी 2-3 महिने कसे गेले कळलंच नाही. दिवाळीच्या सुट्ट्या बघा ना लागल्यावर मुलांना कधी दिवाळी संपून जाते कळत नाही, लगेच शाळा सुरू होते. तसंच अगदीच काहीसं जिजाऊ साहेबांना वाटलं. कधी महाराज साहेब आले, कधी आनंदाचे दिवस होते राजगडावरचे येतात. आणि महाराज साहेब जायला निघाले, अगदी सर वारणा नदीपर्यंत हे सारं कुटुंब महाराज साहेबांना सोडायला गेलं होतं बरं का. राजगडापासून वारणा नदीपर्यंत ढकलावून बघत होते आऊसाहेब.